महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. पुरुष हे पथक, हे प्लाटून मंचासमोरून मान्यवरांना मानवंदना. पोलीस आयुक्तालय महिला, दामिनी पथक पोलीस आयुक्तालय. गेल्या 1.25 वर्षापासून पालकमंत्री नसलेल्या नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहणाचा मान अखेर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना मिळाला. महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त पोलीस संचलन मैदानावर महाजन यांच्या हस्ते दिमाखात ध्वजारोहण पार पडले. ध्वजवंदनानंतर माध्यमांशी संवाद साधताना मंत्री गिरीश महाजन यांनी वाढत्या तापमानाबाबत चिंता व्यक्त केली. नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडू नये, तसेच लहान मुलं, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन केले. हॉस्पिटलमध्ये सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. त्याबरोबर आज जागतिक कामगार दिवसही आहे, बौद्ध पौर्णिमाही आहे आणि म्हणून सर्वांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. तापमान हे दिवसेंदिवस खूप वाढतंय, म्हणजे त्यांनी तर आता उच्चांकच गाठलेला आहे. काल परवापर्यंत जवळपास 46-27 पर्यंत तापमान विदर्भामध्ये असेल, उत्तर महाराष्ट्रामध्ये असेल, हे चाललेलं आहे आणि त्यामुळे खूप काळजी घेण्याची सर्वांना गरज आहे. हे तापमान जवळपास 49 पर्यंत जाईल की काय अशी भीती हवामान खात्याने या ठिकाणी दर्शवलेली आहे. लहान निलोच्या माध्यमातून पाऊसही यावर्षी कमी पडणार आहे आणि म्हणून त्या बाबतीत आपल्याला खबरदारी घ्यावी लागणार आहे. पण उन्हामुळे अनेक लोकांना त्रास होत आहेत. हॉस्पिटलमध्ये आम्ही सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याचबरोबर सगळ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. विशेष करून लहान मुलं जी आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, आजारी असतील, त्यांना काही जुना त्रास असेल, अशा लोकांनी दुपारी 12 ते 4-5 पर्यंत बाहेरच पडू नये घराच्या. ही खबरदारी आपण त्या ठिकाणी घ्यावी. भरपूर पाणी प्या, उन्हापासून सावध राहा, लांब राहा. विशेष करून आता लग्नसराई झालेली आहे आणि या लग्नामध्ये आपण बघतो हजारो लोक लग्नामध्ये दुपारच्या वेळेला एकत्रित येत आहेत. मोटरसायकलवर 3-3, 4-4, 5-5 जण लहान मुलांना वर्षभराच्या, 2 वर्षाच्या, 6 महिन्याच्या घेऊन आमच्या भगिनी प्रवास करतायत. मला वाटतं ते टाळलं पाहिजे, कारण 47-48 टेम्परेचरमध्ये जर लहान मुलाला वर्षभराच्या 6 महिने तुम्ही जर मंडपात घेऊन बसला तासनतास, मला वाटतं त्याचाही गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे आणि म्हणून मी सगळ्यांना हात जोडून विनंती करणार आहे की हे टाळा. कुंभमेळ्याच्या कामांबाबत बोलताना महाजन यांनी ठणकावून सांगितले की कामाच्या दर्जावर कुठलीही तडजोड होणार नाही. कामात अनियमितता आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. पुढील 2 ते 3 महिने नागरिकांना विकास कामांचा काहीसा त्रास सहन करावा लागेल, मात्र कुंभमेळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागरिकांच्या त्रासाबद्दल त्यांनी यावेळी दिलगिरीही व्यक्त केली. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्यांनी शब्द दिला नाशिककरांना की कुंभमेळ्यापूर्वीच ही सगळी कामं पूर्ण होतील. कुंभमेळ्यापूर्वीच होतील. त्याच्यामध्ये असं नाही की मग कुंभमेळा आलेला आहे आणि कामं पूर्ण पडली आणि आमची गैरसोय होते आणि ते कोट्यावधी भाविक या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळे त्याची काळजी प्रशासनाला आहे, आम्हालाही आहे, सर्वांनाच आहे, सरकारलाही आहे. त्यामुळे आपण काळजी करू नका. ही सगळी कामं अतिशय क्वालिटी होतील, दर्जेदार होतील आणि वेळेमध्ये होतील. निश्चित त्यांना आधीच आम्ही सूचना दिलेल्या आहेत. त्रास कमीत कमी कसा होईल, हे सगळे खड्डे खोदताना वगैरे ते केलेलं आहे. काही ठिकाणी आम्हाला वन वे करावा लागलेला आहे, रस्ते काही बंद करावे लागले आहेत, ती वस्तुस्थिती आहे. पण मी पुन्हा सांगेन की या बाबतीमध्ये सगळी खबरदारी महापालिका आहे, पोलीस प्रशासन आहे, ते या ठिकाणी घेत आहे. त्याचबरोबर अजूनही काही सूचना आपल्या असतील तर निश्चित आम्ही त्या बाबतीमध्ये तशा सूचना अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी देऊ आणि सगळं सुरळीत कसं होईल यासाठी मी प्रयत्न करू. पण 2-3 महिने अजून आपल्याला त्रास सहन करावा लागेल. पुन्हा सांगतो, थोडाफार त्रास सहन करावा लागेल. पण पुढे येणाऱ्या भविष्यातल्या सगळ्या सुखांसाठी 25, 30, 40 वर्षे मग आपल्याला कुठे बघावं लागणार. स्वच्छ, सुंदर आणि हरित नाशिक या संकल्पनेवर भर देत नाशिकला देशात अव्वल स्थानावर नेण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला. लोकसभा भागातून सुंदर नाशिक, स्वच्छ नाशिक आणि हरित नाशिक ही आमची संकल्पना मागची आहे आणि सगळ्या नाशिककरांचं यामध्ये योगदान पाहिजे. नुसतं शासन करेल, प्रशासन करेल, कर्मचारी करतील, तर या बाहेर जाऊन आम्हाला नाशिक शहराला नंबर 1चं शहर करायचं राज्यामध्ये, हे आमचं स्वप्न आहे आणि ते होऊ शकतं. कारण इथलं क्लायमेट, इथलं वातावरण, इथले सगळेच धार्मिक असेल, आध्यात्मिक असेल,
सगळ्या दृष्टीने, शैक्षणिक दृष्टीने, औद्योगिक दृष्टीने सगळ्यात अग्रणी असं शहर आज आपलं आहे. लोकांची पसंती सुद्धा नाशिक शहराला, नाशिक जिल्ह्याला या ठिकाणी आहे. आणि म्हणून मला वाटतं की यामध्ये लोकांचा सहभाग असावा. फक्त शासन प्रशासन करतं आहे असं नाही, तर हे शहर माझं आहे, हे आमचं शहर आहे आणि आमची काही जबाबदारी आहे. म्हणून आम्ही या संदर्भामध्ये एक नवीन योजना आखलेली आहे आणि त्यातून जे सगळे समाजसेवक आहेत त्यांना एकत्रित केलेलं आहे. स्वतः त्यांनी सगळ्यांनी फॉर्म भरून दिलेले आहेत आणि अशा हजारो स्वयंसेवक तयार झालेले आहेत. आणि मग वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या दिवशी, जसं गांधी जयंती असेल, महाराष्ट्र दिन असेल, कुठले वसुंधरा दिवस असतो, पर्यावरण दिन असतो, या सगळ्या दिवशी वेगवेगळे कार्यक्रम आणि दररोज चालणारे कार्यक्रम या संदर्भामध्ये आम्ही वेगवेगळ्या विभाग त्या ठिकाणी केलेले आहेत. आणि या माध्यमातून सगळ्या नाशिकरांची जबाबदारी आहे. सगळे समाजसेवक आहेत त्या शहरामधले, ते व्हॉलंटियर्स आहेत, ज्यांना वाटतं की मी काहीतरी केलं पाहिजे, असे तरुण आहेत, वेगवेगळ्या संघटना आहेत, यांनी मिळून आम्ही सगळ्यांनी आता आमच्या नाशिकसाठी हे सुंदर, स्वच्छ आणि हरित कसं होईल त्यासाठी आमचा प्रयत्न आहे. सभागृह नेतेपदावर एकमत झाले असून लवकरच निर्णय होईल, मात्र पालकमंत्री पदाबाबत अद्याप एकमत झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ध्वजारोहणाच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर आलेल्या गिरीश महाजनांनी विविध मुद्द्यांवर आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. आता या घोषणांच्या अंमलबजावणीकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. यावेळी महापौर हिमगौरी आहेर आडके, उपमहापौर विलास शिंदे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह लोकप्रतिनिधी, राजकीय नेते, पदाधिकारी, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र बुलेटिनसाठी सयाजी पवार, नाशिक. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.